भाजपसोबत गेलेल्यांना बरोबर घेऊ शकत नाही असं म्हणत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक दिलाय। माळेगाव कारखान्यामधील युती फिसकटली नंतर पवारांकडून ही भूमिका स्पष्ट केल्याचं कळतं। माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ब्रेक लागला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार होती। शरद पवारांनी अजित पवारांकडे 6 जागांची मागणीही केली होती। अजितदादा 4 जागा देण्यास तयार होते, मात्र चर्चा ऐनवेळी फिसकटली आणि अजितदादांनी सर्व उमेदवारांचं पॅनल जाहीर केलं। त्यामुळे दादांच्या घोषणेनंतर पवारांना बळीराजा पॅनलची घोषणा करावी लागली। अजितदादा आताच अशी भूमिका घेत असतील तर पक्षातील निष्ठावंतांचं काय होणार असं मत पवारांनी व्यक्त केलं। स्वतःची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही आहे। पण एक विशिष्ट स्थिती झाली, लोकांबरोबर ह्याचा दृष्टिकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसती। त्यामुळे भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही असं वक्तव्य करत पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक लावला। माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी शरद पवारांनी आज सभासदांशी चर्चा केली। पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच अजित पवारांचे कार्यकर्ते देखील शरद पवारांना भेटायला आले आणि अजित पवारांच्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन केलं। अजित पवारांनी देखील आज माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभा घेत विरोधी पॅनलच्या चंद्रराव तावरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तुम्ही पायजमा आता सोडला आणि लुंगीवर आला। लुंगीवर का आला? काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला। वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं। जो तुमचा 20शीतला काम करण्याचा उत्साह असतो, 30शीतला 40शीतला तो उतार वयामध्ये राहत नाही। हे जगाचीच रीत आहे।